नमस्कार. नगर परिषद निवडणूक 2016 या अनुषंगाने आपण दर्यापूर येथील काँग्रेस कार्यालयामध्ये उपस्थित झालेलो आहेत आणि दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाकरिता ज्यांनी उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केलेला आहे सुधाकररावजी भारसाकडे यांचे आपण सोबत निवडणुकीच्या संदर्भामध्ये शिवाय आपल्या पक्षातर्फे कोणते विकासांची कामे त्यांनी जनतेसमोर पूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे याबाबत आपण विवेचन करणार आहोत. सुधाकररावजी भारसाकडे सर, आपण नगराध्यक्ष पदाकरिता जो उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर या संदर्भात आपण काही थोडं सविस्तर जनतेला सांगावं. मी जे नगर परिषदेमध्ये जो उमेदवारी अर्ज दाखल केला, काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली आणि पक्षाच्या ध्येय धोरणानुसार जे काही मला या शहराचा विकास करता येईल त्यामध्ये मग सफाईचा मुद्दा असेल किंवा राहिलेले जे रस्ते आहेत, नाल्या आहेत, त्याच्यानंतर बाभळीचं टाटानगर आहे, दर्यापूरचं साईनगर आहे, त्यांची हद्दवाढ करण्याचा आमचा मानस आहे. तो भाग आम्ही नगर परिषदेच्या क्षेत्रामध्ये कसा येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. तसंच दर्यापूरमध्ये नगर परिषदचे जे एज्युकेशनचं सध्या कार्य चालू आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. सांगरुळकर नगरचा जो विकास राहिलेला आहे, पंजाबराव कॉलनीचा जो विकास राहिलेला आहे, रस्त्यांचा, नाल्यांचा, तिथला पाणी प्रश्न खूप गंभीर आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही प्लॅन तयार केलेला आहे. तो सुद्धा आम्ही या 5 वर्षामध्ये लोकांनी जर संधी दिली तर मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जवळपास आतापर्यंत या नगर परिषदेमध्ये SC कोट्यातील घरकुल योजना पूर्णत्वास आलेली आहे. त्याच्यानंतर OBCच्या कोट्यामधले जे घरकुल योजना राहिलेली आहे ते सुद्धा पूर्णत्वास कशी जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि विशेष म्हणजे या गावाची साफसफाईच्या बाबतीत आम्ही गांभीर्यानं एक विचारपूर्वक असा एक प्लॅन करून ते सुद्धा चांगल्यात चांगलं साफसफाईचं कार्य या नगरामध्ये कसं राहील आणि लोकांच्या आरोग्याबाबतीत आम्ही जास्तीत जास्त काळजी कशी घेऊ नगर परिषदेच्या माध्यमातून याकडे सुद्धा लक्ष दिल्या जाईल आणि लोकांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जाईल. सर्व दर्यापूर शहरवासियांना मी एकच विनंती करणार आहे की या दर्यापूर नगरीचा विकास करण्याची संधी आपण मला दिली पाहिजे. प्रामाणिकपणे आपण ज्या काही दर्यापूरच्या समस्या असतील त्या मनापासून सोडवू एवढंच तुम्हाला मी आजच्या प्रसंगी वचन देतो आणि पुढील वाटचालीकरता आपल्या शुभेच्छाची मला आवश्यकता आहे. भारसाकडे साहेबांचं आजपर्यंत सहकार क्षेत्रावर असलेली पकड, त्याचप्रमाणे अमरावती जिल्हा मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँक याचे सुद्धा संचालक पदसुद्धा त्यांच्याकडे होतं. एकंदरीत त्यांच्या कामाचा आजपर्यंतच्या केलेल्या कामाची पावती आणि त्यांनी आतापर्यंत जे आता विवेचन जे केलं सांगितलं तर जनतेने त्यांना जर प्रतिसाद दिला तर त्यांनी भविष्यामध्ये दर्यापूरच्या संदर्भात कोणते विकास कामं करणार त्याबद्दलचं त्यांनी संक्षिप्त स्वरूपामध्ये जे स्पष्टीकरण केलेले आहेत. दर्यापूर येथील राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील भाऊ गावंडे व त्यांच्या नेतृत्वामध्ये जे नगर परिषदेचे उमेदवार आहेत, नॅशनल काँग्रेस तसेच त्यांचं गठबंधन, तर त्यांच्या उमेदवाराबद्दल ते आपल्याला माहिती सांगतील. नमस्कार दादा. नमस्कार. आज दर्यापूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, RPI राजसू गवई गट असं मिळून आम्ही इथं मैदानात उतरलेलो आहोत. आणि सुधाकरराव भारसाकडेच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आज ही जी उमेदवारी आहे ही उमेदवारी जनतेतून आलेली आहे.
हे काही जनतेनं ठरवून उमेदवार आला आहे. त्याच्यामुळे सुधाकर भाऊ भारसाकडे यांचा विजय हा निश्चित होणार आहे, याच्याबद्दल काही शंका नाही. दुसरी गोष्ट, याच्या पहिलेही काँग्रेसची सत्ता इथं नगर परिषदवर होती. जवळपास 20-25 कोटीची कामं इथं झालेले आहेत आणि सध्याही जवळपास 2-3 कोटीची कामं चालू आहे. आणि सुधाकर भाऊच्या बाबतीत जर तुम्ही म्हणायचं जर झालं तर त्यांचं जिल्हा मधील काम आणि त्यांचं स्वतःचं जिनिंग फॅक्टरी आहे तिथलं काम, आणि सुधाकर भाऊच्या बाबतीत पूर्ण जनतेला त्यांच्यावर विश्वास आहे, त्यांच्या कामाबद्दल विश्वास आहे. त्याच्यामुळे सर्व गावामध्ये सुधाकर भाऊचं नाव आज जवळपास नेते सोडून मतदारांना निश्चित केलं आहे असं मला वाटते. सुनील भाऊ यांनी दर्यापूरच्या विकास कामाबद्दल, त्याचप्रमाणे जे नॅशनल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, गवई गट तसेच येथील काही स्थानिक पक्ष जे अधिकृतपणे रिंगणात उतरलेले आहेत, तर त्या पक्षाबद्दलची त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की जर जनतेने त्यांचा जनमताचा कौल जर त्यांना दिला तर निश्चितपणे संभावित काळामध्ये समोरच्या 5 वर्षाकरिता जो काळ राहील त्या काळामध्ये दर्यापूरकरिता विशेषत्वाने कोणते कोणते कामं अग्रक्रम प्राप्त राहतील याबाबतचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर बघूया की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनमताचा कौल हा काय असेल हे चित्र स्पष्टपणे होईल. आज रोजी आपण दर्यापूर येथे आलो होतो आणि नॅशनल काँग्रेस यांच्या अधिकृत प्रचार कार्यालयावर आपण येथे आज येथील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुधाकररावजी भारसाकडे तसेच राष्ट्रीय काँग्रेस दर्यापूर तालुकाध्यक्ष सुनील भाऊ गावंडे यांची आपण आज येथे मुलाखत घेतली. दर्यापूर शहराचे पूर्वीचे आमदार प्रकाशरावजी भारसाकडे यांचे निवासस्थानी त्यांचे 2 शब्द मनोगतपर घेण्याकरिता इथे आलेलो आहेत. नगर परिषद दर्यापूर सार्वत्रिक निवडणूक 2016च्या अनुषंगाने आमदार साहेब यांच्याशी आपण प्रश्न करणार आहोत. मागील 25 वर्षापासून राजकीय क्षेत्राचा दांडगा अनुभव तसेच दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी भरभरून केलेले काम, ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला उल्लेख करावा लागेल की दर्यापूर येथील पाण्याची नळ योजना असेल, तसेच त्याप्रमाणे गटारी योजनेच्या बाबत त्यांच्या काही संकल्पना, तसेच दर्यापूर क्षेत्राचा विकास करण्याकरिता त्यांनी ज्या काही महत्त्वपूर्ण योजना हाती घेतल्या आहेत त्याबद्दल आपण सरांकडनं विवेचन करणारच आहोत. तसेच दर्यापूर नगर परिषद अंतर्गत भारतीय जनता पार्टी तर्फे जे काही उमेदवार त्यांनी रिंगणामध्ये घेतलेले आहेत, तसेच जर भारतीय जनता पार्टी पक्षाला जर भरभरून यश जर जनतेने आपला जनमताचा कौल दिला तर दर्यापूरकरिता विशेषत्वाने कोणत्या कोणत्या विकास कामांचे आराखडा किंवा संभाव्य प्रारूप योजनेअंतर्गत काही त्यांनी उपाययोजना ज्या केलेल्या असतील त्याबद्दलचा आपण सरांकडनं जाणून घेऊ. सर नमस्कार. सर, दर्यापूर नगर परिषदेअंतर्गत जे भारतीय जनता पार्टीतर्फे आपण येथे संपूर्ण पॅनल उभं केलेलं आहे, तर उमेदवाराबद्दलचं त्याचप्रमाणे जर जनमताने कौल दिला आणि नगर परिषदेवर आपला जर झेंडा फडकला तर त्याबद्दलच्या कोणत्या कोणत्या आपल्या विकास योजना असतील याबद्दल जनतेला थोडं सांगा. मूळ माझी कल्पना विकासाचीच आहे. विकासाच्या रूपानं जनमत मिळवावं हा माझा एक कार्यक्रम आहे. गावाचा विकास झाला पाहिजे ही माझी इच्छा आहे. गेल्या 25 वर्षापासून या मतदारसंघात मी लोकप्रतिनिधी होतो आणि कामही भरपूर केले, पण राहिलेली कामं नवीन लोकांच्या प्रती जे राहिलं ते पूर्ण करायचं आहे. त्याच्यामध्ये दर्यापूर नगर परिषदची नवीन इमारत
अमरावती रोडवर 2 एकर जागा मागच्या 15 वर्षाच्या आधी आपण घेतली होती आणि त्या संदर्भात एक नवीन इच्छा होती की एक सुंदर इमारत या दर्यापूर शहराला मिळाली पाहिजे. त्या कारणानं आपण 5 कोटी रुपये तिच्यासाठी आणले. PWDला तो फंड दिला. माननीय कलेक्टरांनी ते आदेश केले आणि त्याचं आता डिझाईन बनवायचं काम सुरू आहे. भविष्यकाळ या शहराचा जो आहे तो इथं माझ्या काळात मी डिव्हिजन आणलं होतं, पण इमारतीसाठी जागा नसल्या कारणाने इमारत राहिली होती. PWDचं डिव्हिजन आणि 4.5 कोटी रुपये त्याच्यावर आणलेले आहेत. तहसीलच्या मागच्या बाजूला ती जागा मिळाली, त्या जागेवर ते विराजमान होणार आहे. म्हणजे माझी एक संकल्पना आहे की अमरावती रोडवर जवळपास सर्व शासकीय कार्यालय असायला पाहिजे. त्याच्यात दर्यापूर नगर परिषद असो, तहसील कार्यालय आहेच, पण एक सुसज्ज इमारत बांधायचं माझा मनोदय आहे. तिथं जीवन प्राधिकरण आहे, तिथं सब रजिस्ट्रार ऑफिस आहे, तिथं भूमी अभिलेख आहे आणि तिथं जीवन प्राधिकरण आहे. म्हणजे वॉटर सप्लाय पासून सर्व कामकाज, शासकीय कामकाज अमरावती रोडनं ते होणार आहे. भविष्यकाळात या शहराच्या विकासासाठी 5 कोटी रस्त्यासाठी निधी आणलेला आहे. त्याच्यामध्ये आमचे दर्यापूरचे आमदार बुंदेले साहेब आणि मी असे 2 जण प्रयत्नशील असतो. 1 कोटी रुपये एक विशेष निधी आणलेला आहे. त्याच्यासाठी सांस्कृतिक भवनं, त्याच्यानंतर स्मशानभूमीचा विकास, असे एक सामाजिक त्याच्यात 1 कोटीमध्ये होणार आहे आणि पैसे येऊन थडकलेले आहेत. त्याच्यानंतर बाभळीच्या पुलाची एक संकल्पना मोठी आहे. तेही जवळपास 15-16 वर्षापासून माझी कल्पना होती. त्याच्यात गरीब लोकांचे गुरंढोरं कमीत कमी 200 त्याच्यात पाण्यामध्ये डुबले. 48 पुरुष यांचा तिथं मृत्यू झाला. असा एक दुर्भाग्यशाली पूल आपल्याला तो मोडीत काढून एक उंच असा पूल आपल्याला बांधण्याचा मनोदय आहे. जवळपास तो 5 ते 6 कोटी रुपयाचा होणार आहे. या शहराची गटार योजना आहे. या शहराचं पाणी ज्या नवीन कॉलन्या बसल्या त्या कॉलन्यामध्येच पाणी थांबते. या नगरपालिकेच्या माध्यमातून दौरा काढला, या सामाजिक कार्यक्रमाला जाता येता मी पाहतो तर संपूर्ण पावसाळी पाणी आणि जो निचरा पाण्याचा घरातून जे पाणी बाहेर वेस्ट पाणी बाहेर निघते त्याचा निचरा होऊन नाही राहिला. त्या कारणानं भविष्य काळामध्ये या शहराचं आरोग्य धोक्यात येणार आहे. ते यायला नको. याच्यासाठी माझी संकल्पना 15 वर्षाच्या पूर्वी होती आणि ती संकल्पना गटर योजनेची मी सॅटेलाईटवरून या शहराचा पूर्ण फोटोग्राफ घेतला आणि फोटोग्राफ घेऊन त्याचे नकाशे बनले, त्याचं इस्टिमेट तयार झालं. पण दुर्दैवानं आमची सत्ता या नगर परिषदवर नंतर आली नाही आणि त्या गटर योजनेचं काम ते तसंच राहिलं. म्हणून माझी आधी कल्पना आहे की या शहरामध्ये ज्या वस्त्यामध्ये जे पाणी थांबते, नवीन वस्त्यामध्ये जे पाणी थांबते ते या शहराच्या बाहेर झालं पाहिजे. पाण्याचा निचरा बरोबर झाला पाहिजे. या शहराचे रोड, रस्ते, ट्रॅफिक व्यवस्था ही सुनियोजित असली पाहिजे, जेणेकरून शाळा गरीब मुलं आहेत. आता प्रबोधन शाळा ही गावाच्या टोकावर आहे आणि तिथून जे मुलं निघतात स्टँडवरून येतात, पण त्यांना ट्रॅफिकशी रात्रंदिवस मुकाबला करावा लागते आणि तो भविष्यकाळात सुटसुटीत व्हायला पाहिजे. म्हणून
रेल्वे गेटपासून तर तृप्ती हॉटेलपर्यंत म्हणजे स्टँडपर्यंत, ST स्टँडपर्यंत 4 लाईन हा रोड करून विद्यार्थ्यांची व्यवस्था करायची आहे. अशा दृष्टीनं खूप कामं या शहरात अजूनही करायची आहेत. आणि नगर परिषद जे प्रशासन गेल्या 10-15 वर्षापासून ढेपाळलेलं आहे ते सुस्थितीत आणून भ्रष्टाचार मुक्त असं प्रशासन, शासन आपल्याला तिथं निर्माण करायचं आहे. लोकांच्या सेवेत ती नगर परिषद सदैव तत्पर राहील अशी माझी कल्पना आहे. म्हणून या शहरासाठी 20 लोक म्हणजे प्रभाग वाईज आपण उभे केलेले आहेत मेंबर, आणि एक नगराध्यक्ष, असे 21 लोक आता स्त्री पुरुष असे उभे आहेत. आणि त्या दृष्टीनं हा माझा छोटासा लेखाजोखा आहे. सर, आपण जे नगराध्यक्ष पदाकरिता कोण उमेदवार उभे केलेले आहेत आणि इतर जे काही वार्ड मेंबर्स नगरसेवकाकरिता जे उमेदवार उभे केलेले आहेत आपल्या पक्षातर्फे, त्यांच्याबद्दल थोडं प्रास्ताविकपर माहिती द्या. माझे जे नगरसेवक पदाकरिता उमेदवार आता उभे केले ते स्वच्छ प्रशासनाला अगदी साथ देणारे आहेत. का की हा प्रश्न मी आधीच त्यांच्याशी बोललो उमेदवारी देताना की आपण याच्यापासून काही अपेक्षा करू नका. आपल्याला लोकांच्या प्रती झुकावं लागणार आहे, लोकांचं काम करावं लागणार आहे आणि त्याचा मोबदला आपण घेणार नाही. अशा पद्धतीचं प्रशासन निर्माण करावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांची साथ भरपूर मला आहे आणि त्यांनी त्या उमेदवाऱ्या स्वीकारलेल्या आहेत. त्याच्यानंतर नगराध्यक्षासाठी माझी धर्मपत्नी आहे नलिनी भारसाकडे, ह्या उभ्या आहेत आणि ती मागच्या वेळेस नगरसेविकासुद्धा या वार्डातून राहिलेली आहे, तिलाही अनुभव आहे. तिनंही सर्वच मागच्या प्रशासनात, शासनामध्ये कामकाज कसं चाललं हे पाहिलेलं आहे. त्या दृष्टीनं आम्ही निर्णय घेतलेला आहे. दर्यापूर नगर परिक्षेत्रामधील सरांनी जे सांगितलं की सर्वात मोठी जी समस्या आहे ती म्हणजे जलनिस्सारणाची. जलनिस्सारणाच्या बाबत सरांनी आपल्याला सांगितलं. त्याच पद्धतीनं आपल्या दर्यापूर हा जो परिक्षेत्र आहे, या दर्यापूर परिक्षेत्र हे प्रामुख्याने कोरडवाहू आहे आणि कोरडवाहू क्षेत्र असल्याकारणानं येथे जे शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ती निश्चित पाऊस नसल्याकारणानं त्यांच्यावर अगदी दयनीय अवस्था येत आहे. तर त्याकरिता आपल्यातर्फे एक आमदार म्हणून या परिक्षेत्राकरिता, किंवा आपण आता सध्या अकोट मतदारसंघाचे आमदार आहात, परंतु आपले मित्र सहकारी जे रमेशरावजी बुंदेले आहेत, तर आपण आणि आपल्या जे दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत रमेशरावजी बुंदेले यांच्या माध्यमातून दर्यापुराच्या शेजारी असलेले जे शेतकरी आहेत यांच्याकरिता काही विकास कामं किंवा औद्योगिक वसाहत जी आहे ती औस पडलेली आहे, त्याच्या पुनर्जीवन करण्याकरिता काय सर आपण उपाययोजना केल्या आहेत? माझ्या काळामध्ये औद्योगिक विकासाला आपण चालना दिली होती, पण दुर्दैवानं काही उद्योग तिथं लागले नाही आणि आता उद्योगाला सुरुवात झालेली आहे. आता 3 VP कॉर्डस्पिन, त्याच्यानंतर ईश्वरजी बुंदेले यांची फॅक्टरी लागलेली आहे, त्याच्यानंतर ऑइल मिलसुद्धा लागलेला आहे. म्हणजे तिथेही आता विकास व्हायला आता सुरुवात झालेली आहे आणि त्या दृष्टीनं आपण ते परिपूर्ण जागा उपयोगात घेऊन या शहराच्या विकासात भर पाडणार आहे. कोरडवाहू क्षेत्र आहे, पण आपली जमीन सुंदर असल्या कारणानं निसर्ग बरोबर राहिला तर आपल्याला पीक पाणी चांगलं होते. पण त्याच्यासाठी सरकारची योजना आहे, जे शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ता पाहिजे, पांधन रस्ता, शेतीचा रस्ता, तो करण्याचं नियोजन आम्ही सुद्धा केलेलं आहे. टप्प्याटप्प्यानं ते पूर्ण करण्याचा आमचा प्लॅन आहे आणि त्याच्यासाठी रमेशजी बुंदेले आणि आम्ही हे सर्व त्याच्यात हे करत असतो. जलशिवारच्या माध्यमातून खूप तलाव, पाणी, अडवा आणि जिरवा हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या कारणानं आता जी तरुण शेतकरी आहेत, शेतकऱ्यांची जी मुलं आहेत
बोर शेतामध्ये करून 1-2 पाणी आपण ते देऊ शकतो. अशा पद्धतीनं हे जे शेतकऱ्यांची मुलं उत्साहित झालेले आहेत त्यांना आपण कनेक्शन, वीज, DP हे देण्याच्या आम्ही प्रयत्नात नेहमी असतो आणि आपण आपलं देणं ते सुरू आहे. सर, दर्यापूर येथील जे बंद पडलेली सहकारी सूतगिरणी आहे, जी संबंध महाराष्ट्रामध्ये विख्यात होती, सर त्याच्या पुनर्जीवनाकरिता किंवा पुन्हा चालू करण्याकरिता सर आपल्या काही भविष्यामध्ये उपाययोजना? ती एवढी तिच्यावर कर्ज आहे की ती त्या कर्जातून बाहेर निघू शकत नाही. तिच्यासाठी मी आमदार असताना प्रयत्न केले होते. ती सुद्धा बंद पडलेली गिरणी सुरू केली होती. पण मागचे जे कर्ज आम्ही तिथं जायच्या आधी जे कर्जाचा डोंगर उभा होता तो मोठा आहे. त्या कारणानं आता ती बँकेनं ताब्यात घेतलेली आहे. जोपर्यंत बँकेचा आणि सरकारचा तिढा संपत नाही तोपर्यंत अजून त्याच्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही. तसंच आपल्या या दर्यापूर परिक्षेत्रामधून जे मूर्तिजापूर अचलपूर ही जी एक रेल्वे लाईन जी जात आहे, जे मिनी आहे, त्याचं ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याकरिता, कारण राज्यामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे तसंच केंद्रामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे, तर एक स्थानिक लोकनेता म्हणून आपण त्या रेल्वे जी आहे त्याचं ब्रॉडगेज करून ती नरखेडपर्यंत किंवा समोर अचलपूरपासून समोर नरखेडपर्यंत जाण्याकरिता, तर याबद्दलचा काय आपल्या सर संकल्पना आहे? नाही, संकल्पना तर भरपूर मोठी होती त्या संदर्भात, का की ब्रॉडगेज झाला तर इथं उद्योगाला चालना मिळेल ही एक फार मोठी कल्पना होती, पण ती साकार झाली नाही. त्याच्यामध्ये जे पार्लमेंटचे सदस्य आहेत, जे MP निवडून येतात अमरावतीमधून, त्यांनी सुद्धा रस घेतला नाही. सुदाम काकांनी तो प्रश्न उचलला होता, त्याच्यानंतर अनंतरावने उचलला होता, पण त्याच्यात फारसं काही यश आलं नाही. पण त्याच्यासाठी आमचे सारखे पाठपुरावे रेल्वे मंत्रालयात सुरू आहे आणि ब्रॉडगेज होण्याचं स्वप्न हे आमच्या मनामध्ये आहे आणि ते भविष्य काळात ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू, जेणेकरून हे दर्यापूर शहर जे आहे हे ब्रॉडगेजवर येईल. नगर परिषद दर्यापूर सार्वत्रिक निवडणूक 2016च्या अनुषंगाने दर्यापूर क्षेत्रामधील राहणारे माजी तालुका प्रमुख शिवसेना याचे माजी तालुका प्रमुख गजू पाटील वाकोडे यांच्याशी आपण आज इथे नगर परिषद निवडणुकी संदर्भामध्ये परिचर्चा करणार आहोत. गजूभाऊ नमस्कार. नमस्कार सर, आपण तालुका प्रमुख म्हणून राहिलेला आहात, तसेच आपल्या पक्षातर्फे जे इथे सक्रिय आज राजकारणाच्या ज्या गतिविधी आहेत त्या आपल्या नेतृत्वामध्ये चालतात, तर हे जे नगर परिषद दर्यापूरच्या ज्या सार्वत्रिक निवडणूक आहेत याच्या संदर्भामध्ये आपल्या पक्षातर्फे कोणते कोणते उमेदवार इथे या रिंगणात उतरवलेले आहेत, त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहेत आणि आपल्या पक्षाच्या तर्फे दर्यापूर नगर परिक्षेत्राअंतर्गत कोणते कोणते विकास कामे आपण हाती घेण्याचा निर्धार केलेला आहे, याबद्दल जनतेला थोडं मार्गदर्शन जनतेला सांगा. आता या ठिकाणी बरेच वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती, 10 वर्षापासून. त्याच्या आधी शिवसेनेचा नगराध्यक्ष या ठिकाणी होता. मधल्या काळात या ठिकाणी आमची सत्ता राहिली नाही, परंतु आता शिवसेनेची सत्ता या ठिकाणी येणार हे निश्चित आहे, कारण की आमचे जवळपास सर्वच उमेदवार उभे झालेले आहेत. नगराध्यक्षाचा उमेदवार गणोरकर आहे आणि त्या दृष्टीने आजपर्यंत आम्ही जे कामं करतो शिवसेनेच्या माध्यमातून, कारण की इलेक्शन आलं म्हणून आम्ही कामं करत नाही, कारण की या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे बाबळीच्या पुलाचा. बाबळीचा पूल जो आहे त्या ठिकाणी जो छोटा पूल आहे, बाबळीच्या लोकांची, बनवशाच्या लोकांची त्या ठिकाणी नेहमी वर्दळ राहते. पूर आला की त्या ठिकाणी दरवर्षी 5-6 लोक मृत्युमुखी पडतात. आतापर्यंत 40 ते 50 लोक मृत्युमुखी पडलेत त्या ठिकाणी. म्हणून तो प्रश्न सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी आम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. सर्व लोकांच्या भावना त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर जो सर्वात जे नाल्यांचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, असे बरेचसे प्रश्न या ठिकाणी अजून पेंडिंग आहेत. तसेच बाबळी हे गाव जे आहे
दर्यापूर हे 3 भागात विभागलेलं आहे. जो एक आहे दर्यापूर म्हणजे जुनं शहर, बनोसा हे नवीन शहर आणि बाबळी हे सुद्धा एक जुनं शहर, हे 3 मिळून एक नगरपालिका तयार झालेली आहे. परंतु आम्ही नेहमी पाहतो की बाबळीकडे दुर्लक्ष केले जाते. म्हणून लोकांचा तो सुद्धा रोष आहे की बाबळीकडे नगर क्षेत्र एक असल्यावर सुद्धा बाबळीचा विकास त्या मानानं झालेला नाही आहे. नेहमी लाईट बंद असतात, जे सामान्य प्रश्न आहेत लोकांचे. पुलाजवळून अंधार असतो, लाईट नसतो, पुलावर टोंगळ्या वेळाले गड्डे आहेत, बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी येणं जाणं करतात, पडतात. म्हणून ते प्रश्न सर्वात महत्त्वाचे सॉल्व्ह होणं महत्त्वाचं आहे. म्हणून शिवसेना हा काम करणारा पक्ष आहे हे लोकांना मी सांगतो. आणि या लोकांना जर हे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर यावेळेस शिवसेनेला संधी त्यांनी नक्की देऊन पाहावं. कारण की विकास 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 आमचं पहिलेच ठरलेलं आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या हिशोबानं शिवसेना नेहमी काम करत असते. आणि त्या दृष्टीनं जर खरोखर शहराचा विकास करायचा असेल तर शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून देणे, अध्यक्षाला निवडून देणे ही सर्वांची एक जबाबदारी आहे असं मी समजतो. यापूर्वी सुद्धा जनतेमधून सरळपणे निवडून आलेले एक विजयरावजी विल्हेकर हे नगराध्यक्ष होते आणि सेनेचं सुद्धा संपूर्ण सरकार त्यावेळेला होतं. तर मागील कामांचा मागोवा घेऊन या समोरच्या काळामध्ये जसं आता आपण सांगितलं की स्वच्छता हा जो एक सर्वात मोठा दर्यापूर परिक्षेत्रातील जो एक मुद्दा आहे, तसंच दर्यापूरच्या बाजारपेठेकरिता किंवा दर्यापूरचं जे सौंदर्यीकरण आहे किंवा येथील जो युवक बेरोजगार जो आहे त्यांच्याकरिता रोजगाराच्या आपण काही योजना आखलेल्या आहेत का, त्याबद्दल थोडं जनतेला सांगावं. दर्यापूर हे शेतकऱ्यांची बाजारपेठ आहे. इथं या ठिकाणी असं कारखाने वगैरे काही नाही. कारण की सर्व शेतीवर 80 ते 90% युवक शेतीवर अवलंबून आहेत. म्हणून एक युवकांच्या मनात सुद्धा रोजगार नसल्यामुळे एक रोष आहे. या ठिकाणी एकमेव सूतगिरणी होती, ती सुद्धा बंद आहे. जिनिंगमध्ये जे सहकारी जिनिंग प्रेसिंग होतं ते सुद्धा बंद पडलं. सूतगिरणीवर जे कर्मचारी अवलंबून होते ते बिचारे आज बेरोजगार झाले आहेत. त्या दृष्टीनं या ठिकाणी सूतगिरणी सुरू होणे, जो भाग आहे या ठिकाणी MIDCचा, MIDC ही शेतकऱ्यांजवळून बरेच दिवसाची जमीन शासनानं हस्तक्षेप घेतलेली आहे. अतिशय कमी भावात ते शेतकरी बिचारे आज दुसऱ्याच्या कामावर जातात त्यांची जमीन गेल्यामुळे. एकीकडे जमीन ताब्यात घेतली परंतु त्या ठिकाणी आजपर्यंत कोणताच उद्योग तयार झालेला नाही. म्हणजे आज दर्यापूर हे शहर तसं सुशिक्षित शहर आहे. या ठिकाणी बरेचसे मोठमोठे लोक या ठिकाणून तयार झालेले आहेत. रासू गवई, प्रतिभाताई पाटील हे याच ठिकाणचं त्यांचं तालुका आहे. परंतु या रोजगाराच्या बाबतीत किंवा व्यवसायाच्या बाबतीत दर्यापूरचा विकास झालेला नाही. आज दर्यापूरची लोकसंख्या दिवसेंदिवस म्हणजे वाढते त्या प्रमाणात इथं व्यवसाय वाढलेला नाही. म्हणजे लोक बेरोजगारच आहेत. बेरोजगारी अजून वाढत आहे. नगर परिषद क्षेत्रात त्या दृष्टीनं जे काय प्रयत्न होतील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी, कारण की हा जिल्हा परिषदचा भाग आहे, काही जिथं ग्राउंड आहेत त्या ठिकाणी असं मार्केट लाईन, ज्या ठिकाणी ग्राउंड आहेत जिथं अशी व्यवस्थित जागा आहे त्या ठिकाणी असे नगर परिषद संकुल जर उभे झाले तर इथल्या सुशिक्षित बेरोजगार किंवा जे बेरोजगार आहेत आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात. त्यांना रोजगार उपलब्ध होईल व काहीतरी प्रमाणात बेरोजगारांना कामाची संधी मिळाली हे त्यातून साध्य होईल. दर्यापूरचं एकंदरीत जे निवडणुकीचं राजकारण पाहता दर्यापूर या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI
व दर्यापूर येथील काही स्थानिक पक्ष असे मिळून राजकारण एकवटलेलं आहे. बघूया या निवडणुकीच्या माध्यमातून जनमताचा कौल कोणत्या पक्षाला जातं आणि कोणता पक्ष आपला झेंडा दर्यापूर नगर परिषदेवर फडकवतं